पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला जातोय। नवले पुलाजवळ मराठा आंदोलकांकडून टायरची जाळपोळ सुरू आहे। मराठा आंदोलक आक्रमक झालेत नवले पुलाजवळ, त्यामुळे वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी मिकी घई आता आपल्या सोबत आहे। मिकी, जर आपण बघितलं तर आता मी नवले पुलावर उभा आहे। हा बंगलोर मुंबई एक्सप्रेसवे आहे आणि जर आपण बघितलं तर हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी आता आक्रमक झालेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीने गेले काही दिवस त्यांचं आंदोलन सुरू आहे, सरकारकडून कुठली दखल घेतली जात नाही आणि त्यामुळं हे सगळे मराठा बांधव आता आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीने तीव्र आंदोलन त्यांच्याकडून या ठिकाणी केला जातोय। जर आपण बघितलं तर या हायवेवर त्यांच्याकडून टायर पेटवण्यात आलेले आहेत आणि जवळपास 8-10 किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। जर आपण बघितलं तर जवळपास 1 तास झालेला आहे हा संपूर्ण जो महामार्ग आहे त्यांनी रोखून धरलेला आहे। आपण बघतोय की मोठ्या संख्येने हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी बसून जोरदार घोषणाबाजी देत आहेत, आंदोलन करतायत। अक्षरशः रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे आणि आपण बघू शकता पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर या मार्गावर जवळपास आता पोलीस या ठिकाणी जे सांगतायत त्यानुसार एक 20 ॲम्ब्युलन्स अडकलेले आहेत, त्यांना देखील काढण्यासाठी विनंती केली जाते या मराठा बांधवांना आणि त्यांच्याकडून या ठिकाणी सहकार्य देखील केलं जातंय। किमान हे स्कूल बस असेल, ॲम्ब्युलन्स असेल, त्यांना देखील पुढे सोडण्यासाठी या सगळ्या मराठा बांधवांकडून सहकार्य केलं जातंय आणि हळूहळू ते गाड्या पुढे सोडले जात आहेत। बाकी इतर जर आपण वाहतूक बघितली तर संपूर्ण वाहतूक या ठिकाणी रोखण्यात आलेली आहे। आपण काही या ठिकाणी जे मराठा बांधव आहेत, हे सगळे जे आक्रमक झालेले आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। जोरदार आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, अनेक ठिकाणी रस्ते रोखण्यात आलेले आहेत। काय वाटतंय? जरनेटे पाटील जोपर्यंत आहेत तोपर्यंत सुट्टी नाही। जरनेटे पाटीलला काय झालं, महाराष्ट्र पेटणार। मी तुम्हाला आता सांगतो, पेटणार। पाटलांचं उपोषण आहे असं मोकळं जाणार नाही। जरंगे पाटील आमच्या मराठी समाजासाठी, अख्ख्या हिंदू बांधवांसाठी, मराठ्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत। आज सरकारला जाण यायला पाहिजे। शिकल्या सवरलेला एवढा समाज आपला, प्रत्येकाने सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे ना। तीव्र भावना आहेत। आपण इथं पोलीस देखील आहेत, पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत किंबहुना, कारण इथं बरेच जे वाहनं आहेत त्यामध्ये ॲम्ब्युलन्स आणि शाळेचे बसेस देखील आहेत। त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढायचा हा प्रश्न आता पोलिसांसमोर आहे, कारण सातत्याने ते या सगळ्या मराठा बांधवांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, विनंती करतायत की या बसेस आणि ॲम्ब्युलन्सला पुढे जाऊन द्या। आता जर आपण बघितलं तर मागील एक तास झालेला आहे आणि त्यामुळं जवळपास 8 ते 10 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहेत। जे मुंबईहून बंगलोर अर्थात सातारा, सांगली, कोल्हापूर या दिशेने निघालेले आहेत तिथंही रांगे, आणि जे सातारा कोल्हापूर इथून थेट मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत तिथं देखील दोन्ही बाजूला रस्त्यांवर अशा पद्धतीने टायर जाळण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं पूर्णपणे वाहतूक या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। खूप मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। आपण बघतोय पलीकडच्या बाजूला सुद्धा पोलीस इथं येत आहेत, विनंती करतायत। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर मराठा समाजातील हे सगळे बांधव कुठंतरी आक्रमक त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने अनेक ठिकाणी रस्ता रोको केला जात आहे। जर आपण बघितलं जो सर्व्हिस रोड आहे तिथं देखील अशा पद्धतीने टायर जाळण्यात आलेले आहेत आणि इथले जे सर्व्हिस रोडवरून ये जा गाड्या कडत होत्या ते देखील इथं पूर्णपणे थांबवण्यात आलेले आहेत। आक्रमक या ठिकाणी घेतले जाते। दादा, काही ॲम्ब्युलन्स देखील आहेत, त्यांना मार्ग देणार आहात आपण? आम्ही ॲम्ब्युलन्स कुठले अडवत नाही, स्कूल बस अडवत नाही, ॲम्ब्युलन्स सगळ्याला आम्ही सहकार्य करून आंदोलन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। सामान्य लोकांना म्हणजे आपले मराठा बांधव महाराष्ट्राची झालेली कोंडी कुणाला दिसत नाही, वाहतूक कोंडी झालेली तुम्हाला दिसते ना। ते एक दिवसाची कोंडी तुम्ही पण सहन करायची, सरकारचा निषेध सुद्धा काढल्या पाहिजे। आम्ही आज रस्त्यावरती, आमची पोरं बाळ रस्त्यावरती एवढे शिकून, माझं आज ग्रॅज्युएशन आहे तरी ड्रायव्हर की काम करतो मी। शिक्षण पूर्ण असून सुद्धा जर नोकरी नसेल, तर समाजावर तुम्ही नोकरी देत असाल, ऐका, आता काय भूमिका आहे, काय मागणी करता तुम्ही? आरक्षणच पाहिजे सर, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही। आणि जर जरंगे पाटलांना काय झालं सर, तर मंत्रिमंडळात मंत्रालय जाळून टाकायची सुद्धा तयारी ठेवलेली आहे आम्ही। मराठा बांधव कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका या ठिकाणी घेत आहेत।
आम्ही सहकार्य करू. ॲम्ब्युलन्स आणि शाळेच्या बसेसला या ठिकाणी मार्ग करून दिला जातोय. आपण बघू शकतो सर्व्हिस रोडवर देखील अशा पद्धतीने टायर जाळण्यात आलेले आहेत. आणि समोर जर आपण बघतोय हा जो हायवे आहे जो सातारा, सांगली, कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जातो, तिथं देखील आपण बघू शकतो दोन्ही बाजूला अशा पद्धतीने जाळपोळ, टायर जाळून संपूर्ण रस्ता या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते सातत्याने या सगळ्या मराठा बांधवांना विनंती करत आहेत की तुम्ही रस्ता थोडासा बाजूला करून द्या. सर आपण विनंती करतोय, काही ॲम्ब्युलन्स आणि काही गाड्या शाळेत त्यासाठी आपण काढतो. ॲम्ब्युलन्स आणि काही डॉक्टर्स आहेत, त्यांना जायचे आहेत ऑपरेशनसाठी, काही स्टुडंट्स परीक्षासाठी जायचे आहेत, ते आपण काढतो सध्या. सहकार्य करतायत. येस. आता आपण हाफ लेन सुरू केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. बघू शकतो आपण हे सगळे मराठा बांधवांकडून सहकार्य केलं जातं. आणि अशा पद्धतीने काही गाड्या जे डॉक्टर्स आहेत किंबहुना ॲम्ब्युलन्स आहेत, शाळेचे बसेस आहेत, ते त्यांच्याकडून हळूहळू सोडले जात आहेत. हे बघू शकतो आपण शाळेचं बस आहे, विद्यार्थ्यांना घेण्यासाठी ती शाळेत निघालेली आहेत. काही डॉक्टर्स सुद्धा अडकलेले आहेत. पोलीस या ठिकाणी पोलिसांना या सगळ्या मराठा बांधवांकडून अशा पद्धतीने सहकार्य देखील होतोय. परंतु इतर गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत. आता आपण बघू शकतो अक्षरशः या ठिकाणी टायर टाकले जात आहेत आणि मोठा जाळ या ठिकाणी रस्त्यावर केला जातोय. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला जातोय मराठा आंदोलकांकडून. नवले पुलाजवळ मराठा आंदोलकांकडून टायरची जाळपोळ केली जाते आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाल्यात. नवले पुलाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील बघायला मिळते. पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधी मिकी घईकडे जाऊयात. मिकी. सौरभ, आपण बघू शकतो किती लांब या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. नवले पुलाच्या जवळचा हा सगळा परिसर आहे आणि मराठा बांधव या ठिकाणी प्रचंड आक्रमक झालेले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी टायर जाळून संपूर्ण वाहतूक या ठिकाणी रोखण्यात आलेली आहे. जवळपास 8 ते 10 किलोमीटर आता वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या मराठा बांधवांना विनंती केली जाते की या रस्त्यावर जे काही ॲम्ब्युलन्स आहेत, शाळेचे बसेस आहेत, ते पुढे जाण्यास या ठिकाणी जागा करून द्यावी. ते सहकार्य देखील या ठिकाणी करतायत. मात्र आपण बघू शकतो काही लोक या ठिकाणी आक्रमक भूमिकेत आहेत आणि संपूर्ण रस्ता त्यांनी या ठिकाणी रोखलेला आहे. आपण टॉप अँगल व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बँगलोर मुंबई महामार्ग आहे आणि जवळपास जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर लांबच लांब वाहनांच्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एका बाजूलाच नाही तर मुंबईहून जे बँगलोरच्या दिशेने किंवा सातारा, सांगली, कोल्हापूर जाण्यासाठी हाच रस्त्याचा वापर केला जातो. मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं वाहतूक कोंडी पाहायला मिळते. धूर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. महिला प्रचंड या ठिकाणी अडकलेल्या आहेत. ॲम्ब्युलन्स आहेत. लोकांना कामानिमित्ताने बाहेर जायचं आहे, विनंती करतायत ते या ठिकाणी. मात्र हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. ज्या पद्धतीने गेले काही दिवस जरंगे पाटील उपोषणावर बसलेले आहेत. जोपर्यंत सरकारकडून दखल घेतली जात नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन सुरू राहील अशी भूमिका या सगळ्या मराठा बांधवांची आहे. आपण बघतोय या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. दोन्ही बाजूला जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर या ठिकाणी वाहतूक आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकता की काही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता सध्या आपण बघू शकतो रस्त्यावर प्रचंड युवक जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील त्यांच्याकडून केली जाते आहे. या रस्त्याचा परिणाम जर आपण बघितला तर शहरातील इतर रस्त्यांवर देखील अशाच पद्धतीने आता वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. सिंहगड रस्ता संपूर्ण जाम सध्या पाहायला मिळतोय. किंबहुना वारजेहून येणारा जो रस्ता आहे तो देखील पूर्णपणे जाम झालेला आहे. कारण ते सगळे रस्ते याच मुख्य रस्त्याला येऊन कनेक्ट होतात आणि त्या रस्त्यांवर देखील आता पूर्णपणे वाहतूक आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 1 तास झालेला आहे या ठिकाणी या सगळ्या युवकांनी, मराठा बांधवांनी हा रस्ता अडून धरलेला आहे. ज्या पद्धतीने रस्त्यावर येऊन ते बसलेले आहेत, टायर जाळण्यात आलेले आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर देखील या ठिकाणी होतोय आणि जिथवर आपली नजर जाईल तिथवर वाहतूक आपल्याला पाहायला मिळते. वाहनांचे मोठ्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. या आंदोलनाचा हा सगळा परिणाम आहे. तासान तास लोक या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. मी जसं सांगितलं की आत्ता पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या वाहतुकीमध्ये जवळपास 20 ते 25 ॲम्ब्युलन्स अडकून पडलेले आहेत, ज्यांना
तातडीची रुग्णसेवा देण्यासाठी जायचं असतं ते देखील यामध्ये डॉक्टर्स अडकून पडलेले आहेत. त्यांना कुठंतरी यातून मार्ग मोकळा करून द्यावा ही विनंती या ठिकाणी करण्यात येते. जर समोर बघितलं तर हे ॲम्ब्युलन्स समोर येते. मराठा बांधव कुठंतरी सहकार्य करतायत आणि ॲम्ब्युलन्सला हळूहळू मार्ग मोकळा करून दिला जातोय. आपण बघू शकतो समोर एक ॲम्ब्युलन्स या वाहतुकीतून हळूहळू बाहेर काढली जाते. मराठा बांधव त्याला या सगळ्या ॲम्ब्युलन्सला वाट करून देत आहेत. अशा पद्धतीने जरी त्यांचं आंदोलन तीव्र असलं तरी कुठल्याही एमर्जन्सी सर्व्हिसेसला आम्ही अडथळा आणणार नाही अशी देखील त्यांची या ठिकाणी भूमिका आहे. मात्र आता जरी आपण बघितलं तर या नवले पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टायर या ठिकाणी पेटवण्यात आलेले आहेत. जमाव जमलेला आहे. एवढंच काय तर वाहनांच्या मोठ्या लांबच लांब आपल्याला रांगा देखील पाहायला मिळत आहेत आणि काही जर आपण युवक बघितले तर काहीसे आक्रमक देखील झालेले आहेत. जोरदार घोषणा देत आहेत, प्रत्येक गाडी या ठिकाणी थांबवा अन्यथा आम्ही आणखी हिंसक होऊ असा देखील इशारा त्यांच्याकडून दिला जातोय. पलीकडच्या बाजूला जर आपण कॅमेरामॅनला विनंती करू दाखवायचा, पलीकडचा रस्ता जो आहे तिथं देखील खूप मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला आहे. टायर जे पेटवण्यात आलेले आहेत ते आणखीन वाढवले जात आहेत या युवकांकडून, या मराठा बांधवांकडून. मात्र पोलीस या ठिकाणी कुठंतरी कमजोर पडताना दिसत आहेत. किंबहुना जो फोर्स या ठिकाणी हवा आहे तो देखील या ठिकाणी पोचलेला नाही, कारण रस्ताच नाही, रस्ते अडवण्यात आलेले आहेत. त्यामुळं वाहतूक संपूर्ण बंद आहे. पोलीस आणखीन बळ या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे. काही सिनियर ऑफिसर्स या ठिकाणी पोचलेले आहेत जे या मराठा बांधवांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचा समज काढण्याचा प्रयत्न करतायत. काही प्रमाणात ॲम्ब्युलन्स, डॉक्टर आणि शाळेच्या बसेसला या रस्त्यातून वाट करून दिली जाते, पुढं सोडलं जातं आहे. मात्र आता तरी पुण्यातील या नवले पुलाच्या परिसरात मुंबई बँगलोर जो हायवे आहे तो अशा पद्धतीने या मराठा समाजाच्या बांधवांकडून अडवण्यात आलेला आहे आणि प्रचंड मोठी वाहतूक कोंडी रस्त्यावर पाहायला मिळते. सौरभ. बरोबर, वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत आणि मराठा आंदोलक अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं ही कोंडी झालेली आहे. वाहतूक कोंडी सुद्धा बघायला मिळते. आता पोलीस प्रशासन ही कोंडी सोडवतो कशी ते बघावं लागेल. मराठा आंदोलकांशी आता काही पोलीस अधिकारी पोहोचलेत चर्चा करण्यासाठी आणि मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न होतोय. यातून काही तोडगा निघतो का हे बघावं लागेल. मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि मराठा आरक्षणाची भूमिका घेत मराठा आंदोलकांचं नवले ब्रिजवर हे आंदोलन सुरू आहे. अत्यंत रहदारीचा आणि वाहतुकीचा हा सगळा ब्रिज आहे आणि आता आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात. काही वेळापूर्वी लहान मुलांसाठीच्या ज्या स्कूल बसेस आहेत त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स त्यांना मराठा आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली होती. पुन्हा एकदा अपडेट जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात मिकीकडे. मिकी हे आंदोलन कव्हर करतोय. मिकी, आता कोणकोणते अधिकारी तिथे पोहोचले आहेत आणि हा संवाद नेमका कुठपर्यंत आलाय मराठा आंदोलकांसोबत? अगदी सौरभ, जर आपण बघितलं तर आता इथं या झोनचे DCP या ठिकाणी पोचलेले आहेत. मात्र स्वतः जॉईंट CP असतील, CP असतील या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न करतायत. मात्र रस्ते पूर्णपणे जाम झालेले आहेत. या रस्त्याला जे सिंहगड रस्ता आहे किंवा कात्रजहून येणारा मार्ग आहे वारजेवरून, हे 3 मुख्य रस्ते याच रस्त्याला येऊन मिळतात. मात्र त्या रस्त्यावर देखील प्रचंड वाहतूक आहे, कारण आम्ही स्वतः तिथूनच आलो आहे. जवळपास 2-2.5 किलोमीटर आम्हाला देखील चालत इथपर्यंत पोचावं लागलं. जवळपास आता या आंदोलनाला सुरू होऊन 1.5 तास उलटलेला आहे आणि त्यानंतर जर वाहतुकीची परिस्थिती आपण इथं बघितली, जवळपास 10 ते 12 किलोमीटर दोन्ही बाजूला या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते. जर आपण बघितलं ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे PMPML बस, ती देखील इथं अडकून पडलेली आहे आणि हळूहळू या बसेसमधून देखील जे प्रवासी आहेत ते बाहेर पडत आहेत. यामध्ये लांब लोकांना जायचंय, काही प्रवासी जे आपण बाहेर बघतोय त्यांच्याकडे बॅग्स आहेत, त्यांना घरी पोचायचंय. या सगळ्या लोकांना आपल्याला देखील येऊन ते सांगतायत की आम्हाला सर एमर्जन्सी आहे, आम्हाला एअरपोर्टला जायचंय, मुंबईच्या दिशेने पोचायचंय किंबहुना घरात काही एमर्जन्सी आहे. परंतु आत्ता जर बघितलं तर या रस्त्यावर मराठा बांधव हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि अशा पद्धतीने रस्त्यावर टायर जाळून संपूर्ण वाहतूक त्यांनी रोखून धरलेली आहे.
फक्त आणि फक्त इथं ॲम्ब्युलन्स, शाळेचे बसेस, डॉक्टर जे एमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्यांना इथून वाट मोकळी करून दिली जाते. एवढी सहकार्य या मराठा बांधवांकडून केलं जात आहे. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर या संपूर्ण परिसरात आजूबाजूला जे लोक राहतात त्यांना देखील घराच्या बाहेर पडता येत नाही, कारण रस्ताच नाही. बाहेर पडलं तर पुढं देखील जाता येत नाही. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर DCP या ठिकाणी पोहोचलेले आहेत. लवकरात लवकर जे वरिष्ठ अधिकारी आहेत, कमिशनर आहेत, किंबहुना इतर जे अधिकारी आहेत वरिष्ठ, जे या मराठा बांधवांना समजू शकतील, थोडंसं बाजूला करू शकतील, या ठिकाणी वाट मोकळी करून दिली जाईल. हे जे हजारो लोक इथं अडकलेली आहेत ह्यांचे देखील प्रश्न आहेत. आम्ही बघतोय की मोठ्या प्रमाणात बसेस, PMPML बस, ST बस आणि किंबहुना हे सगळे जे लोक या ठिकाणी अडकलेले आहेत, आपण बघू शकतो पुढं काही पोलिसांच्या गाड्या देखील अडकून पडलेल्या आहेत. त्यांना लांब जायचं आहे. मात्र आता तरी या रस्त्यावर कुठल्याही इतर वाहनांना पुढं जाऊन दिलं जात नाही. लोकांना सांगितलं जातं आहे की तुम्ही देखील आमच्यासोबत या आंदोलनात सहभागी व्हा, कारण आरक्षण मिळणं हे आमची गरज आहे. ज्या पद्धतीने जरंगे पाटील गेले 6 दिवस 7 दिवस आंदोलन करतायत, उपोषण देखील या ठिकाणी करतायत, सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन सुरू राहील. किंबहुना हळूहळू आता मराठा समाज आणखीन आक्रमक होताना देखील दिसतंय. मात्र त्याचवेळी काही सहकार्य देखील त्यांच्याकडून होताना दिसतोय एमर्जन्सी सर्व्हिसेससाठी. मात्र आता तरी या रस्त्यावर आपण बघतोय मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उतरलेले आहेत. खरं तर सौरभ इथंच नाही तर अनेक ठिकाणी बीडमध्ये ज्या पद्धतीने आहे, सोलापूरमध्ये आहे, अशाच पद्धतीने मराठा समाज हे सगळे युवक आक्रमक होताना दिसत आहेत. त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही शिक्षित असून देखील आम्हाला नोकऱ्या मिळत नाही, आम्हाला ड्रायव्हिंग करावी लागते, अशी वाईट वेळ आमच्यावर आलेली आहे आणि त्यामुळं आता आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील, किंबहुना हळूहळू आणखीन तीव्र देखील केलं जाईल. आता तर फक्त आम्ही रस्ते अडवले आहेत, मात्र यापुढं आणखीन तीव्र आंदोलन देखील आम्ही करू असा पवित्रा या सगळ्या मराठा बांधवांनी घेतलेला आहे. आणि त्याचाच पडसाद या रस्त्यावर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नवले पुलाच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी आणि लोकांचे हाल या ठिकाणी होत आहेत आणि अक्षरशः या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर, टायर जाळले जात आहेत. इथंच काय तर मागच्या बाजूला देखील हीच परिस्थिती आहे. पुढं जाणं सध्या कठीण बनलेलं आहे लोकांना आणि अशा पद्धतीने पोलीस कुठंतरी या मराठा बांधवांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आता तरी हे मराठा बांधव रस्त्यावरून हटायला तयार नाहीत. सौरभ. बरोबर. मिकी, आंदोलकांची साधारण संख्या किती आहे? सौरभ, जर आपण बघितलं तर हे वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत, पुलाच्या खाली देखील आहेत. जर आता आपण बघितलं तर हे जवळपास 500-700 हे सगळे युवक असतील, मराठा बांधव या ठिकाणी आहेत. हळूहळू ह्यांची संख्या वाढत चालली आहे. जसं इतर लोकांना देखील समजतंय की या ठिकाणी आपल्या बांधवांनी, मराठा समाजाने या ठिकाणी रस्ता रोखून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, तसं हळूहळू यांची संख्या वाढतीये. मात्र तशाच पद्धतीने पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवला जातोय. मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स बळ या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. मात्र रस्ता नसल्यामुळं वाहतूक पुढं सरकत नाही आहे, त्यामुळं त्यांना येता येत नाही आणि त्याचाच फायदा या युवकांकडून घेतला जातोय आणि संपूर्ण रस्ता अडवला जातोय. मी जसं सांगितलं की वरिष्ठ अधिकारी पोचलेले आहेत, ते विनंती करतायत त्यांना पुढं जाण्यासाठी, थोडं वाट मोकळं करून देण्यासाठी. मात्र आता तरी हे मराठा समाजातील युवक बांधव ऐकायला तयार नाही. आपण बघू शकता की जे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ते देखील या ठिकाणी बसेस जे एअरपोर्टच्या दिशेने जातात किंबहुना पुढं मुंबईच्या दिशेने जातात ते देखील या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. आत्ताच काही लोक आपल्याला भेटली होती, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मुंबई एअरपोर्टवर पोचायचं आहे, आम्हाला बाहेर जायचं आहे, आमची फ्लाईट मिस होऊ शकते. मात्र आता जरी आपण बघितलं तर अशा पद्धतीने संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आणि लोक अक्षरशः एमर्जन्सी आहे तरी देखील त्यांना जाता येत नाही, अशी परिस्थिती या रस्त्यावर आत्ता तरी पाहायला मिळते. सौरभ. बरोबर. तर पुण्यातल्या नवले पुलावरची दृश्य आहेत. मराठा आंदोलकांचं आता आंदोलन सुरू आहे, टायर जाळले जात आहेत आणि रास्ता रोको सुद्धा केला जातोय आणि या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपण बघतोय. काही पोलीस अधिकारी आता पोहोचले आहेत मराठा आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आणि हा संवाद सुरू आहे.
मिकी, नवले ब्रिजवर ही वाहनांची प्रचंड मोठी रांग दिसते, वाहतूक कोंडी झालेली आहे आता, आणि मुंबईकडे जो रस्ता येतोय त्या रस्त्यावर सुद्धा आंदोलन सुरू आहे का, आणि तिथे सुद्धा वाहतूक कोंडी झाली आहे का? अगदी सौरभ, आपण आता बघू शकतो की प्रचंड ऊन आहे. हे रस्त्यावर उतरलेले सगळे युवक आपण बघतोय. पोलीस त्यांच्याकडून त्यांना सातत्याने समजवण्याचा प्रयत्न करतायत आणि विनंती करतायत. त्यामुळं काही प्रमाणात जे ॲम्ब्युलन्स आहेत, अतिशय जवळपास आता मी पोलिसांकडून जो आकडा घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही बाजूला जवळपास 25 ते 30 ॲम्ब्युलन्स सध्या अडकून पडलेले आहेत. त्यांना तरी वाट मोकळी करून देणं अतिशय गरजेचं आहे. किंबहुना या परिसरात जे शाळा आहेत, शाळा सुटलेल्या आहेत आणि विद्यार्थी गेले 2-2 तास या बसमध्ये बसून आहेत. त्यांना पाणी देखील मिळत नाही आहे, अशी परिस्थिती सध्या या नवले पुलाच्या परिसरात पाहायला मिळते. त्यासाठीच पोलिसांकडून या मराठा बांधवांना, युवकांना विनंती केली जाते की तुम्ही फक्त यांना वाट मोकळी करून द्या, आणि तसं सहकार्य देखील या मराठा बांधवांकडून केलं जातं आहे. आपण बघू शकतो की पलीकडून एक मार्ग, एक लाईन थोडीशी सोडली जाते, ज्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स असतील, शाळेचे बसेस असतील, ते हळूहळू पुढं जात आहेत. मात्र पुढं देखील अशीच परिस्थिती आहे, वाहतूक कोंडी पुढं देखील आहे. आता पोलिसांनी जे माहिती दिलेली आहे त्यानुसार जवळपास मागं 15 किलोमीटर, अर्थात जर आपण बघितलं तर खेड शिवापूरच्या टोलनाक्यापर्यंत ही वाहतूक पोचलेली आहे. अर्थात हळूहळू तिथपर्यंत देखील पोचेल. आणि इकडच्या बाजूला बघितलं तर मुंबईच्या बाजूनी जाणारा जो रोड आहे तिथं देखील जवळपास 10 ते 12 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. आणि अजून देखील या युवकांकडून टायर आणले जात आहेत आणि रस्त्यावर त्या टायरांची अशा पद्धतीने होळी अर्थात जाळलं जात आहे, जेणेकरून कुठलंही वाहन पुढं येथून जाणार नाही. अशा पद्धतीने हे सगळे युवक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. सौरभ, आपण देखील वरून हे टॉप अँगल कव्हर करत होतो. आता आपण खाली जाऊन या युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. नेमकं जे लोक इथं अडकलेली आहेत किंबहुना त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू. मात्र आता तरी आपण बघू शकतो की टॉप अँगलने जिथपर्यंत कॅमेऱ्याची नजर जाते, आपली नजर जाते, तिथपर्यंत फक्त वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं मी सांगितलं की यामध्ये बरेच ॲम्ब्युलन्स आणि जे एमर्जन्सी सेवा देणारे गाड्या आहेत, वाहनं आहेत, डॉक्टर्स आहेत, ते देखील अडकलेले आहेत. त्यांनाच फक्त इथून पुढं सोडलं जातं आहे. आता आपण बघू शकतो की रस्त्याच्या अलीकडं सुद्धा हळूहळू हा मराठा बांधवांचा जमाव वाढताना दिसतोय. पोलीस या ठिकाणी कुठंतरी कमी पडतायत. किंबहुना आपण बघू शकतो की DCP एकटे फिरतायत, त्यांच्यासोबत इतर अधिकारी सुद्धा नाहीत. इथं त्यांना फोर्सची गरज आहे. त्यांनी काही वेळापूर्वी आपल्याला सांगितलंय की मी फोर्स बोलवलेली आहे, परंतु रस्ता बंद असल्यामुळं त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी काही अडचणी येत आहेत. किंबहुना ते चालत सुद्धा निघालेले आहेत. मात्र आताची परिस्थिती आपण बघू शकतो की ते DCP या सगळ्या लोकांना, या युवकांना विनंती करताना दिसत आहेत. लहान लहान मुलं आहेत, शाळेतील विद्यार्थी आहेत, अक्षरशः ते पालक घेऊन त्यांना पुढं आलेली आहेत. आणि अशा पद्धतीने या सगळ्यांना विनवणी केली जाते की तुम्ही आम्हाला पुढं जाऊ द्या, किंबहुना या शाळेतील विद्यार्थ्यांना जाऊ द्या, आणि ॲम्ब्युलन्सला या सगळ्या मराठा बांधवांना म्हणजे कडून खरं तरी अशा यांना तरी सहकार्य केलं जातं आहे. आपण बघू शकतो की खाली हे सगळे टीचर्स आहेत जे आपल्या मुलांना घेऊन इथपर्यंत आलेले आहेत आणि त्यांना विनंती करतायत. पोलीस देखील या ठिकाणी कुठेतरी सहकार्य करायचा प्रयत्न करतायत, समजवण्याचा प्रयत्न करतायत किंबहुना. मात्र आता तरी हे सगळे मराठा बांधव तीव्र आंदोलन करतायत आणि या ठिकाणी जोरदार आंदोलन या रस्त्यावर त्यांचं सुरू आहे. सौरभ, बरोबर. मिकी, नेमकी कोणकोणत्या भागातल्या वाहतुकीवर या आंदोलनाचा परिणाम होताना दिसतोय? सौरभ, जे मी तुम्हाला सांगतोय, मराठा बांधवांकडून सहकार्य केलं जातोय. हे बस संपूर्ण शाळेतील विद्यार्थी आहेत. या बसमध्ये जवळपास मागील 1.5 तासापासून ही बस या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेली होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या मराठा बांधवांना विनंती केल्यानंतर या बसला या ठिकाणी वाट करून दिली जाते. अक्षरशः या विद्यार्थ्यांना मागील 1.5-2 तास पाणी देखील मिळालेलं नाही आहे. आणि सगळ्यांनी जाऊन विनंती केल्यानंतर आता या मराठा बांधवांनी या बसला वाट मोकळी करून दिलेली आहे. आणि आपण बघू शकतो की काही विद्यार्थी स्वतः पुढं आलते आणि या मराठा बांधवांना विनंती केली की दादा, आम्हाला पुढं जायचंय, घरी पोचायचंय. आणि त्यामुळं अशा पद्धतीने मराठा बांधवांकडून, या आंदोलनकर्त्यांकडून सहकार्य केलं जातं आहे. ना हळूहळू बसेस जे एमर्जन्सी सेवा आहेत त्यांना तरी वाट करून दिली जाते. DCP स्वतः या ठिकाणी आहेत आणि आपण बघतोय या सगळ्या परिसरामध्ये
परिसरामध्ये आता तरी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये आणि मी जसं सांगतोय की जर ही असंच आंदोलन हा रस्ता जर अडवून ठेवला तर पुढील 1 तासात जर आपण बघितलं तर याचा परिणाम शहरातील इतर रस्त्यांवर देखील होणार आहे। साहजिकच शहरात अनेक रस्त्यांवर अशाच पद्धतीने वाहतूक कोंडीला लोकांना सामोरं जावं लागेल आणि आता आपण बघतोय की जे सर्व्हिस रोडवर काही वाहतूक आहेत किंबहुना जे इमर्जन्सी सेवा आहेत त्यांना हळूहळू वाट करून दिली जाते। आता सौरभ आपण देखील खाली जाऊन या मराठा बांधवांशी किंबहुना या पोलिसांची जी प्रयत्न सुरू आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू, कारण आणखीन काही वाहनं अडकलेली आहेत, ॲम्ब्युलन्स अडकलेले आहेत, शाळेतील बसेस सुद्धा दिसत आहेत लांबून अडकलेल्या, त्यांना कशा पद्धतीने काढलं जातं किंबहुना वाट मोकळी करून दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपल्याला खरं तर खाली जाऊन या सगळ्या लोकांशी संवाद साधायचा आहे, परंतु आता जर आपण बघितलं की टॉप अँगलवरून जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर लांबच लांब वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत, पुढं देखील वाहन सरकत नाही अशी परिस्थिती या नवले पुलाच्या परिसरात मुंबई बँगलोर हायवेवर आपल्याला पाहायला मिळते। सौरभ, बरोबर मिकी, या संदर्भातले आणखी अपडेट्स तुझ्याकडनं आम्ही वेळोवेळी जाणून घेऊ। धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।